Hello students, today we will see about Bridge course Day 12 standard 9th and subject is science. So this is for English medium, that's why subscribe this channel as soon as possible. Question 1 is answer the following. First is write ecosystem in your town or area. So agro ecosystem or freshwater ecosystem is also the answer for that, because someone will say I live near the river side, so freshwater ecosystem म्हणजे ज्यांचं जिथे जिथे इकोसिस्टम असू शकते आपल्या एरियाचा तिथचा तुम्हाला इकोसिस्टम लिहायचा आहे. आता मॅक्झिमम आपलं ऑक्युपेशन हा शेतीचा असल्यामुळे जास्तीत जास्त ॲग्रो इकोसिस्टमच येते. काही नदीकाठी असले किंवा तलावाकाठी तर त्यांचं फ्रेश वॉटर इकोसिस्टम येईल, कोणी समुद्राजवळ असेल तर मरीन इकोसिस्टम येईल, कोणी डेझर्टमध्ये येईल तर डेझर्ट इकोसिस्टम. आता महाराष्ट्रात तर डेझर्ट कुठून आला आहे ना, म्हणून ॲग्रो इकोसिस्टम हा लिहिला होता. नंतर आत्ताच लक्षात आलं माझ्या का फ्रेश वॉटर इकोसिस्टम सुद्धा असू शकते. क्वेश्चन सेकंड आहे राईट द नेम ऑफ प्रोड्युसर्स अँड प्रायमरी कन्झ्युमर्स फाउंड इन ॲग्रिकल्चर. शेतीमध्ये जे प्रोड्युसर आणि प्रायमरी कन्झ्युमर्स येतात त्यांचे नावं. तर प्रोड्युसर्स आहे क्रॉप्स अँड प्रायमरी कन्झ्युमर्स आहे ग्रास हॉपर अँड बर्ड्स. नंतर क्वेश्चन 2 आहे क्लासिफाय द फॉलोइंग इनटू प्रायमरी सेकंडरी टर्शरी कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. सो ऑर्गॅनिझम्सचे नावं दिलेलं आहे, टेबल दिलेला होता आपल्याला. सो क्रेन, फ्रॉग, स्नेल, रॅबिट, बर्ड, फंगस. आणि क्रेन सेकंडरी कन्झ्युमर आहे कारण की तो लहान लहान किडे सुद्धा खातो. फ्रॉग सेकंडरी कन्झ्युमर आहे कारण की हाही सुद्धा किडे खातो. स्नेल, रॅबिट आणि बर्ड्स हे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, पण बर्ड हे कधी कधी सेकंडरी कन्झ्युमर्सही असतात कारण की हेही सुद्धा बारीक बारीक किडे खातात, जसं का अर्थवॉर्म किंवा ग्रास हॉपर. नंतर फंगस आहे तर डिकम्पोजर्स आहे. नंतर क्वेश्चन 3 आहे ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन. तर तुम्हाला पिक्चर मी देऊन देईल, तर ऑब्झर्व करायचा पिक्चरला. तर राईट द नेम ऑफ इकोसिस्टम फ्रेश वॉटर इकोसिस्टम हा त्याचा आन्सर आहे. राईट द इफेक्ट्स ऑफ डिमिनिशमेंट ऑफ दिस इकोसिस्टम. आता नदीमध्ये लोकांनी काय केलेलं आहे, फुलं किंवा आरतीचे सामान किंवा पन्न्या, पॉलिथिन हे सर्व फेकलेले दाखवलेलं आहे त्या पिक्चरमध्ये. तर याचं जो ऱ्हास, ज्याचं जो नष्ट झालं त्याचं काय इफेक्ट पडत आहे. तर हे आपल्या मनानं लिहायचं आहे, हे तुम्हाला कुठे भेटणार नाही आहे ना. म्हणून याला शोधलं मी आणि शोधून आता एवढं भेटलं आपल्याला. म्हणजे कन्वर्ट केलं मी थोडंसं माझ्या शब्दांमध्ये. तर काहीच्या आन्सरमध्ये फेरबदल सुद्धा होऊ शकते, काही स्वतःचे वर्ड सुद्धा तुम्ही, सेंटेन्स सुद्धा तुम्ही यूज करू शकता. फ्रेश वॉटर इकोसिस्टम प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर नियर बाय लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड अदर इकोसिस्टम्स ऑल्सो. फ्रेश वॉटर हे प्लांट, ॲनिमल आणि दुसऱ्या इकोसिस्टमला खूप गरजेचे आहे, त्याच्यावर दुसरेही इकोसिस्टम सुद्धा डिपेंड असू शकतात. इफ दिस इकोसिस्टम डिमिनिश देन नो क्लीन वॉटर बी अवेलेबल. जर हे नष्ट झाली तर क्लीन वॉटर आपल्याला भेटणार नाही. प्लांट्स कांट सर्वाईव्ह, प्लांट सुद्धा सर्वाईव्ह होणार नाही. काऊन? इफ टॉक्सिक सबस्टन्स वेर ॲडेड इन टू रिव्हर द ॲनिमल्स ड्रिंकिंग इट विल बी किल्ड. जर त्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्स आपण टाकत गेलो तर याच्यानंतर काय होईल, ॲनिमल्स त्याच्यातले जे आहे हे किल्ड होऊन जाईल, हे मारले जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि देअर विल बी पॉसिबिलिटी ऑफ ड्रॉट व्हेन डॅम इज एस्टॅब्लिश ऑन द रिव्हर. कधी कधी काय होते, बांधारे बांधले, मोठे धरण जर बांधले आपण तर त्याचा सप्लाय मागच्या गावांना होतो, पुढच्या गावाला होत नाही आणि पाण्याचा सप्लाय थांबला तर दुष्काळाची परिस्थिती सुद्धा येऊ शकते. ओके, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर त्याच्यावरच क्वेश्चन 3 बेस्ड आहे. व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक टू प्रोटेक्ट इट फ्रॉम डिमिनिशिंग. तुम्ही काय करणार आहे किंवा काय प्रिकॉशन तुम्ही घेतले पाहिजे. टॉक्सिक सबस्टन्स मस्ट नॉट बी ॲडेड इन टू रिव्हर. टॉक्सिक सबस्टन्स त्याच्या रिव्हरमध्ये ॲड नाही केले पाहिजे. ओनली यूज नेसेसरी नॉट मोर. गरजे एवढंच यूज केलं पाहिजे, जास्त यूज आपण नाही केलं पाहिजे. टुरिझम डन ओनली अंडर सर्टन कंडिशन्स. काही कंडिशन लागू करूनच गव्हर्नमेंटनं टुरिस्टना परवानगी दिली पाहिजे, तिथं चांगली यंत्रणा उभारली पाहिजे. लार्ज डॅम मस्ट नॉट बी स्टोअर मोर वॉटर. आणि जे मोठे मोठे धरण आहे त्यांनी जास्तीत जास्त पाणी साठवून नाही ठेवलं पाहिजे, जरासं आधा सोडलंही पाहिजे. तर हे मी माझ्या शब्दात कन्वर्ट केलेलं आहे.
तुमच्या शब्दात तुम्ही अजून याच्यामध्ये काही लिहायचं असेल तर लिहू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे आपल्या ओन वर्डमध्ये द्यायचं आहे. आणि ब्रिज कोर्सचा जो एक्झरसाइज आहे हे तुमच्या रिव्हिजनच्या बेसवरच आहे ना. तर तुम्ही तुमचं माइंड चालवला पाहिजे, कारण की ब्रिज कोर्स म्हणजे जे स्टँडर्ड 9th मध्ये तुम्हाला कामी येऊ शकते ते स्टँडर्ड 8 मधले टॉपिक्स यांनी कव्हर केलेले. नंतर क्वेश्चन 4 आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर पिक्चर मी तुम्हाला देऊन देईल. तर त्याच्यात वाघ हे ते सर्व तलावाजवळ दाखवलेले आहे. तर त्याच्यातले बायोटिक फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहे. तर बायोटिक फॅक्टर्स आता तुम्ही याच्यात एक अजून टाईप लिहू शकता का, प्रोड्युसर त्याचे नाव, कंझ्युमर प्रायमरी कंझ्युमर त्याचं नाव, सेकंडरी टर्शरी आणि डिकम्पोजर असे त्यांचे नावं तुम्ही लिहू शकता त्याच्या समोर समोर. मी डायरेक्ट नावं लिहिलेले आहे. सो किंगफिशर, ट्री, ग्रास, ईगल, एलिफंट, फिश, फ्लाय, स्नेक, टायगर, ग्रास, ड्रॅगन फ्लाय, स्नेक एवढे त्याच्यात ॲनिमल्स आपल्याला दिसतात. आणि हे बायोटिक झाले. अबायोटिक म्हणजे अजैविक, ज्यांच्यामध्ये जीव नाही, एअर, वॉटर, वेपर, सॉइल, सनलाईट एवढे त्याच्यात अबायोटिक फॅक्टर आपल्याला दिसतात. प्रिपेअर अ फूड चेन फ्रॉम दिस पिक्चर. या पिक्चरमधून फूड चेन बनवायची आहे. तर कशी तरी फूड चेन काढून म्हणजे ड्रॉ करण्याचा मी प्रयत्न केला, तरी ईगल इकडे हुकलाच, ईगल इकडे खाली पाहिजे होता, तेव्हा थोडासा सर्कल तरी परफेक्ट आला असता. तर ग्रास, ट्री याच्या इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये प्रोड्युसर्स लिहू शकता. ग्रासला कोण खाते, फ्लाय किंवा बर्ड, कारण की तिथं लहान ग्रास हॉपरचा पिक्चर दिसला नाही. नंतर हा झाला प्रायमरी कंझ्युमर, फ्रॉग हा इथं सेकंडरी, स्नेक हा सुद्धा सेकंडरी, ईगल हा टर्शरी आणि फंज आहे हे डिकम्पोजर. अशा प्रकारे फूड चेन आपण तयार केलेली आहे. तर हेच एवढेच क्वेश्चन होते आपल्या डे 12 मध्ये. तर अशा प्रकारे आपला डे 12 होता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.